रामनवमीला त्रिदेवांचे आगमन. शिरपूरमध्ये तिळ्यांचा नैसर्गिक जन्म. रामनवमीच्या पावन आणि मंगलमय वातावरणात शिरपूर शहरातून एक अद्भुत आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. एका मातेने एकाच वेळी तिळ्यांना जन्म दिला असून विशेष म्हणजे ही प्रसूती पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पार पडली आहे. शिरपूर शहरातील आदिशक्ती मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये मध्य प्रदेशातील एका गरोदर महिलेला दाखल करण्यात आलं होतं. रामनवमीसारख्या शुभ दिवशी सकाळच्या सुमारास तिने सुरक्षितपणे 3 बाळांना जन्म दिला. तिळ्यांची नैसर्गिक प्रसूती ही अत्यंत दुर्मिळ आणि जोखमीची मानली जाते. मात्र डॉक्टरांच्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे आणि आईच्या धैर्यामुळे हे अशक्य वाटणारं काम शक्य झालं. या यशस्वी प्रसूतीमध्ये स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर दिलबर पावरा, बालरोगतज्ञ डॉक्टर रोकसिंग पावरा आणि शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पावरा यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या 2 महिन्यांपासून आई आणि बाळांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होतं. 3ही बाळं आणि आई सध्या सुरक्षित असून त्यांच्या उत्तम आरोग्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात आनंद, समाधान आणि कृतज्ञतेचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेकडे त्रिदेवांचा जन्म म्हणून पाहिलं जात असून ही घटना भक्ती, विश्वास आणि मानव सेवेचं सुंदर उदाहरण ठरत आहे. नमस्कार, मी डॉक्टर दिलबर कैलास पावरा, स्त्रीरोगतज्ञ, आदिशक्ती हॉस्पिटल शिरपूर. रामनवमीच्या शुभदिनी आमच्या हॉस्पिटलमध्ये 3 बाळ असलेली गरोदर महिला पहिल्या खेपेची प्रसूती झाली. 3ही बाळ सुखरूप पुत्र त्यांना प्राप्त झाले. 3ही बाळ व आई दोघंही खूप छान प्रकारे व्यवस्थित आहे. कुठलीही अडचण आली नाही, काहीच नाही. 3 बाळ जर पोटात असले तर बाळाचं वजन थोडंसं कमीच राहतं. जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा फक्त 500 ग्रॅम होतं. तेव्हापासून त्यांना आपण हळूहळू ट्रीटमेंट देऊन पुढे ढकलत आज एक बाळ 1.5 किलो, 1200 ग्रॅम व 1300 ग्रॅमचे असे 3 बाळ डिलिव्हरी झाली व व्यवस्थित सुखरूप आहेत.